अकोला महानगरपालिकेच्या खुल्या भूखंडाच्या मुद्द्याने आता थेट राज्याच्या विधानसभेचे दार ठोठावले असून या प्रकरणात आणखी एक नवा खुलासा समोर आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। शहरातील एका भूखंडापुरता मर्यादित राहिलेला वाद आता तब्बल 40 खुल्या भूखंडांच्या अस्तित्व, नोंदी आणि व्यवस्थापनाच्या प्रश्नांपर्यंत पोहोचल्याने अकोलेकरांमध्ये तीव्र चर्चा सुरू झाली आहे। विधानसभेच्या पटलावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आमदार विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर संपूर्ण प्रकरणाला नवे राजकीय परिणाम प्राप्त झाले आहेत। महानगरपालिकेचे 40 खुले भूखंड नेमके कुठे गेले हा प्रश्न सभागृहात उपस्थित होताच प्रशासन, मनपा आणि संबंधित यंत्रणांवर उत्तरदायित्वाचा दबाव वाढल्याचे चित्र दिसून आले। या मुद्द्याची गंभीरता यासाठीही वाढली आहे की अकोला महानगरपालिकेत 2014 पासून विविध कालखंडात सत्ताधारी राहिलेल्या नेतृत्वावर आता विरोधकांकडून थेट राजकीय निशाणा साधला जात आहे। शहराच्या मालकीच्या भूखंडाच्या नोंदी, आरक्षणे, हस्तांतरण प्रक्रिया आणि प्रशासकीय निर्णयांची साखळी याबाबत व्यापक चौकशीची मागणी जोर धरत आहे। राजकीय विश्लेषणाच्या मते हा प्रश्न केवळ भूखंडाचा नसून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्ता व्यवस्थापनातील पारदर्शकता, जबाबदारी आणि प्रशासनिक उत्तरदायित्वाशी संबंधित आहे। त्यामुळे या प्रकरणात महानगरपालिकेतील विद्यमान व माजी अधिकारी तसेच संबंधित महसूल व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत। भविष्यात चौकशीचे आदेश झाल्यास अनेक स्तरांवरील निर्णय प्रक्रियेची छाननी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। विधानसभेत हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर सोशल मीडियावरही अकोला महानगरपालिका प्रशासन आणि शासनाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत। शहरातील नागरिकांकडून सार्वजनिक मालमत्तेचा संपूर्ण तपशील जाहीर करण्याची मागणी होत असून भूखंडांच्या नोंदी आणि त्यावरील प्रशासकीय निर्णय सार्वजनिक करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। दरम्यान विरोधकांनी या मुद्द्याला आगामी काळात आणखी आक्रमकपणे लावून धरण्याचे संकेत दिले आहेत। दुसरीकडे संबंधित यंत्रणांकडून अधिकृत स्पष्टीकरण आणि दस्तऐवजीकरण समोर आल्यानंतरच वास्तव परिस्थिती स्पष्ट होणार आहे। सध्या मात्र एक प्रश्न अकोल्याच्या राजकीय केंद्रस्थानी पोहोचला आहे। शहरातील 40 भूखंडे नेमकी कुठे आहेत आणि त्यांच्या नोंदींचे सत्य काय आहे? विधानसभेतून उठलेला हा प्रश्न आता अकोल्याच्या राजकारणात आणि प्रशासनात मोठ्या वादळाची चाहूल देत असल्याचे चित्र आहे। अकोलामधील एका महानगरपालिकेमधील जवळपास 40 ओपन स्पेस जागा हरवल्या आहेत, गायबच झाल्या आहेत। कोणाकोणाला दिलेत? प्रामुख्याने भागवत प्लॉटमध्ये मारुतीच्या शोरूमला जागा दिली, ते खंडेलवाला मारुती शोरूमवाल्यांनी ती जागा हडपली, तर जैन लान्सवाल्यांनी ही जागा हडपली। म्हणजे महानगरपालिकेची खुली जागा जिथे जिथे दिसेल रस्त्याच्या कडेला हे लोक आता जे काही अतिक्रमण करतात त्याला आपण काढून फेकून देतो। पण या ओपन स्पेसच्या जागा, या सर्व जागा जवळपास 40 जागा या गिळंकृत केलेल्या आहेत। अरे मला कमाल आहे याची चौकशी व्हायला नको? या जागा तुमच्या सार्वजनिक उपयोगाच्या जागा, काय शहर भकास होणार नाही? कितीही खर्च करून शहराला तुम्ही काय सुंदर करू शकाल? एवढी तरतूद करून काय शहर सुंदर होतील? जर अशा पद्धतीनं 40 ओपन स्पेस गाढ होत असतील तर मला वाटतं की याची विशेष चौकशी करण्यासाठी एका IAS अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी करावी। आणि मला वाटतं की जी काही सीट नंबर 29A शासनाची जागा होती या जिनिंग मिलची, त्याही संदर्भात तसंच केलं। मला किती लोकांची नावं घ्यावीत? माझ्याकडे पूर्ण लिस्ट आहे कोण कोण लोकांनी या सगळ्या जागा भापल्या आहेत। आणि म्हणून लोहिया नावांच्या व्यक्तीने तर शासनाचा नियम लावून जवळपास ही जागा मोठ्या प्रमाणात हडपली आहे। आणि या संपूर्ण याला कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी संदीप गावंडे व त्याच्या सोबतच्या अधिकाऱ्यांनी ही अधिकृत अनधिकृत गुंठेवारी करून त्याच्या घशात घातलाय।